शनिवारी आपण सर्वजण हिवाळी या आदिवासी भागातील शाळेला भेट दिली. तो आपणा सर्वांसाठी एक अतिशय अविस्मरणीय अनुभव होता. काही कारणामुळे ज्यांना ह्या सहलीला येता आलं नाही त्यांनी परत एकदा, मला वाटतं आपण पावसाळ्यामध्ये किंवा हिवाळ्यामध्ये आपण पुन्हा त्या शाळेला भेट देऊ. आणि हा अनुभव अजिबात चुकवण्यासारखा नाही आहे. तर आपण नक्कीच भविष्यकाळामध्ये या शाळेला भेट देऊ. आजचे आपले व्याख्याते गगन विजन हे तरुण पिढीचे प्रतिनिधी आहेत आणि अतिशय अल्प वयामध्ये त्यांनी गुंतवणूक आणि आर्थिक सल्लागार ह्या क्षेत्रामध्ये खूप चांगलं नाव कमावलेलं आहे. त्यांचे पिताश्री श्री अजय विजन हे आपल्याला परिचित आहेतच, कारण आपल्या जिव्हाळामध्ये त्यांनी एक व्याख्यान घेतलेलं आहे, लिकर इंडस्ट्री इन इंडिया, आपल्याला आठवत असेल. आणि माझे ते ट्रेकिंगमधलेही मित्र आहेत. एव्हरेस्ट बेस कॅम्प असू दे किंवा हेमकुंड साहेब असू दे, आम्ही खडतर ट्रेक बरेचसे बरोबर केलेले आहेत. आणि आम्हीच त्या ग्रुपमधले ज्येष्ठ असल्यामुळे आमचं खूप चांगलं सूत जमलेलं आणि त्याच्यामुळे सहलीचा या ट्रेकचा आनंद आम्ही एकत्र घेतलेला आहे. आपल्याला माहितीच आहे की त्यांचे श्री गगन यांचे पिताश्री अजय हे किंगफिशर या कंपनीमध्ये होते आणि श्री गगन यांनी मात्र वेगळी वाट चोखाळली आहे. ते फायनान्स, इकॉनॉमिक्स, मॅनेजमेंट ह्या विषयामधले तज्ज्ञ आहेत. भारतातील एक अतिशय अग्रगण्य अशी कंपनी ICICI प्रुडेन्शियल ॲसेट्स मॅनेजमेंट हे कंपनीचं नाव. ह्या कंपनीमध्ये अनेक वर्ष ते कार्यरत होते. जवळजवळ 10 वर्षे त्यांचा गुंतवणूक क्षेत्रातला आणि आर्थिक क्षेत्रातला अनुभव आहे. या कंपनीमध्ये त्यांनी खूप मोठमोठ्या जबाबदाऱ्या सांभाळल्या. 16,000 कोटी हे मला वाटतं बजेट होतं ते जे खातं सांभाळत होते. त्या खात्याचं अनेक वर्ष ह्या कंपनीमध्ये सेवा दिल्यानंतर मग त्यांनी आता वेल्थ फर्स्ट पाईनसर्व नावाची एक कंपनी जॉईन केलेली आहे. या कंपनीचे सध्या ते बिझनेस पार्टनर आहेत आणि त्याच्या माध्यमातून ते आर्थिक गुंतवणुकीबद्दल सल्ला देत आहेत. आर्थिक गुंतवणूक ही आपल्या सगळ्यांच्याच दृष्टीने अतिशय जिव्हाळ्याची गोष्ट असते, कारण आपण कष्टाने कमाई करतो आयुष्यभर आणि मग त्याचं काहीतरी चांगलं फळ आपल्याला मिळावं अशी आपल्याला सगळ्यांना अपेक्षा असते. किंवा आपल्या वृद्धापकाळाची सोय व्हावी किंवा आपल्याला काही आर्थिक संकट आलं ऐन वेळेला तर त्या गुंतवणुकीचा उपयोग व्हावा आणि पुढच्या पिढीला आपल्याला काहीतरी भरघोस देणगी देता यावी अशी त्यामागे थोडीशी भावना असते. परंतु गुंतवणूक हा मुद्दा किंवा हे क्षेत्र इतकं गुंतागुंतीचं झालेलं आहे, कॉम्प्लिकेटेड झालेलं आहे की सर्वसामान्य माणसाला ज्याचा काही अभ्यास नाही आहे त्याच्यापुढे फार मोठा प्रश्न पडतो की नेमकी गुंतवणूक कशी करावी. आणि जगामधली जी आर्थिक परिस्थिती आहे ती इतकी झपाट्याने बदलत असते. सारखे काहीतरी उलथापालथी चालू असतात, कुठे युद्ध चालू असतात, कुठे आर्थिक मंदी असते, तर कुठे काही नैसर्गिक संकटं येतात कोरोनासारखी, अशा प्रकारची. आणि राजकीय उलथापालथ सारखी होत असते विविध देशांमध्ये. त्याच्यामुळे आर्थिक गणितही बदलत असतात. त्याच्यामुळे भले भले मोठमोठे गुंतवणूकदार देखील फसतात आणि आपण ऐकलेलं आहे की लाखाचे खाक होतात, शेअर बाजार गडगडतो. अशा वेळेला काय करावं हा सामान्य माणसापुढे मोठा प्रश्न पडतो. म्हणून एका व्यासंगी व्यक्तीने या क्षेत्रामध्ये जे थोडंफार व्यासंगाच्या दृष्टीने, अभ्यासाच्या दृष्टीने किंवा संशोधनाच्या दृष्टीने जी माहिती आता गोळा केलेली आहे ते आपल्यासमोर श्री गगन विजन हे मांडणार आहेत आणि आपल्या सगळ्यांना त्याचा निश्चितच लाभ होईल अशी मला अपेक्षा आहे. तर ही ओळख अधिक न लांबवता मी आता गगन यांना विनंती करतो की आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी.
थँक्यू 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 सो मच. You want to start the PPT right now? आय टेक सम टाईम. Yeah, sure. हे जर का लाईट तुम्ही बंद केली तर चालेल आम्हाला. ठीक है, चलेगा? कंफर्टेबल? ग्रेट. फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच फॉर गिविंग मी एन अपॉर्च्युनिटी टू कम. एम आय ऑडिबल मागपर्यंत? द माईक घेऊ का? ओके ठीक आहे. थोडं जवळ घ्या. ओके ठीक आहे. आता इट्स बेटर? इज इट बेटर नाव? ओके ठीक आहे. माझा मराठी सरांजितका शुद्ध नाही आहे. द ओनली मराठी कनेक्शन दॅट आय हॅव इज आय मॅरिड अ मराठी गर्ल. आय एम अ पंजाबी गाय. I am a Punjabi guy. My name is Gagan Vijan, and I married into a Brahmin family that is वजे. माझी बायको गौरी वजे. नाशिकच्या. मी पण स्कूलिंग माझी नाशिकला झाली आहे. टिल 2007 आय वॉज इन नाशिक. आय एम अ स्टुडंट ऑफ डॉन बॉस्को स्कूल. आणि माझी बायको वॉज अ स्टुडंट ऑफ रचना विद्यालय. आणि आम्ही एका ट्रेकला गेलेलो 10वी नंतर. आणि तिकडे मी नक्की केलं मी याच्याशीच लग्न करणार आहे. तो प्लीज एक्सक्यूज मी इफ माय मराठी इज नॉट दॅट गुड. हिंदी मराठी इंग्लिश मिक्स मी बोलू शकतो. आणि बिकॉज मी आता मागच्या 10-1 वर्ष हैदराबादमध्ये असतो तर आय हॅव लर्न तेलुगू ऑल्सो. सो इफ यू तेलुगू नाही बोलणार आहे तर लँग्वेजचा थोडंसं but I'll make sure that language is not a hindrance for me for my communication. ठीक है? Is everybody with me? Yes. Great. Should I stand थोड़ा सा मागे? Sure. I like moving इकडे तिकडे. No problem, no problem. Go ahead. Great. Thank you so much. So, गेली 13 वर्ष I am managing people's money. I have held various roles and responsibilities, and today at this stage one thing is sure that I am not here to sell any product. I am not here to tell you that equity is better than FD. No. I am not here to tell you that FD मध्ये तुमचं इन्फ्लेशन सुद्धा बीट नाही होत. ठीक आहे. आय हॅव बीन गिवन व्हेरी क्लिअर इन्स्ट्रक्शन्स. टुडेज इव्हनिंग वी आर गोइंग टू सेलिब्रेट इन्व्हेस्टमेंट्स, प्युअर इन्व्हेस्टमेंट्स. अँड टू हॅव एन ओपन आउटलुक टुवर्ड्स इन्व्हेस्टमेंट इट इज व्हेरी गुड इफ यू कीप द प्लॅटफॉर्म व्हेरी ओपन. सी माझ्याकडे प्रेझेंटेशन आहे. मी ते प्रेझेंटेशन रन करून तुम्हाला काही सांगू शकतो. तुम्हाला काही कळणार, काही बाउन्सर जाणार. But at the end of the day, it is going to be just a tick mark activity. And I don't believe in doing tick mark activity. So the idea is, when we all... Is it बंद आहे का? मी पुढे येतो का? I'm so sorry. मला खूप आदत आहे पुढे मागे येवायची. Now it's okay. Yeah. Okay. I'll try to restrict myself. No problem. No problem. Move as you like. No problem. वॉल्यूम जोरात बोलू आणखी. वॉल्यूम थोडा वाढवायचा आहे का? वॉल्यूम सर थोड़ा वॉल्यूम बढ़ा देंगे प्लीज. या अगर आपको चाहिए तो आप वो वहाँ पे फेस कर सकते हैं. और साथ इको करना है. ओके. हेलो ओके गुड. मॅडम प्लीज सर नका बोलू. I am Gagan, and as I said, today's discussion about investments, I am going to keep it very open. The best way to discuss investments is, see, there can be 2-3 different set of people. कोणी लोक which come from this thought process की आम्ही investments केलेत काहीतरी, but we are not comfortable discussing it in front of the entire group. There can be some set of people ज्यांनी investment journey startच नाही केली.
देर कॅन बी सम सेट ऑफ पीपल ज्यांनी इन्व्हेस्टमेंट जर्नी स्टार्ट केली आहे बट स्टील दे हॅव नॉट रीच देअर फायनल गोल. सो आय एम सो शुअर दॅट देर विल बी सो मेनी डिफरंट सेट ऑफ पीपल सिटिंग विदिन these ecosystems together to just have a blanket explanation about investments. What we'll do is, if you want to ask me any question, you refer it माझ्या मित्राने काहीतरी केलं आहे आणि तुम्ही मला आता सोल्युशन सांगा. Is it okay? Is everybody comfortable? Is anybody scared of investments? अरे काय बोलणार आहे आता, काहीतरी बोलणार आहे, आम्हाला बाउन्सर जाणार आहे. Everybody is comfortable, right? तुम्हाला जिथे वाटतं मी फास्ट जातोय, प्लीज स्टॉप मी. We'll come back to the very basic part of it. So, okay. Before I start even talking and discussing investments, I keep the floor open. We'll start with specific questions coming from the audience itself about investments. I think this is a better way of doing things. Yeah, interactive. Interactive, because otherwise then मला जे बोलायचं मी ते बोलणार, तुम्हाला जितकं ऐकायचं तुम्ही तितकंच ऐकणार, and then it bears no fruit. The ultimate goal is when everybody walks out of that door today, they have at least some inclination towards what I wanted to give. Basically there has to be some take home is what I say. Take home decision असू शकतं का take home thought process ही असू शकतं. That thought process may culminate into a decision, may not culminate into a decision, that's fine. But the idea is to, whenever we are stepping outside that door today, we should have some thought process towards the new age investments. Okay? So I open the floor and I invite all the questions before I actually start and start talking about investments. Please let us keep it very interactive, otherwise I don't want to do any tick mark activity. Sir. For example, a person like me. Yes, sir. आता मराठीत बोलतो की Please, please. माझ्यासारखा एक प्रोफेशनल आहे who is on the verge of retirement. आता 72 वय झालेलं आहे. Okay. Continuing practice for 2-3 years. Okay. But someday I'll have to retire. Okay, sir. तर माझ्यासाठी कुठल्या इन्व्हेस्टमेंट ऑप्शन चांगल्या आहेत? Beautiful question. हां. So, everybody is okay with me giving you examples on screen? Yes. You like numbers? Yeah. I will make sure that you like numbers. ठीक है? Sir, 2013. Okay, I'll just take 2 minutes and give a brief background about what I have done so everybody is on the same line. As sir said, I have held different positions in asset management. 2017 I moved to Hyderabad and I joined Wealth First as an analyst. I started my financial investment journey through being an analyst. ज्यांना खूप टेक्निकल कळतंय, analyst is a junior engineer which joins a tech company. Simple. I joined the company. I did 5 years over there as analyst. Then I moved to ICICI Prudential Asset Management. The thought process behind me moving to ICICI Prudential is ICICI is a mutual fund house. तर एक असतं की आपण we are working in that industry. The second is we are entering the industry from the manufacturing side. I wanted to understand की म्युच्युअल फंड क्रिएट कसं करतात. म्युच्युअल फंडमध्ये जेव्हा एक फंड मॅनेजर when he is putting some stocks together into a mutual fund, what is the process? Again, too technical, leave it. I just wanted to understand the manufacturing side of the industry. तर I moved तिकडे. Then I moved back again to Wealth First as a business partner. Today, 70% of the people I manage are doctors and surgeons. ठीक है? I just wanted to give this context because sir said for a retired person or a person nearing retirement, what are the investment options available? आणखीन कोणाला हा प्रश्न आहे का? सर्वांना. ब्युटिफुल. लेट मी स्टार्ट बाय गिव्हिंग यू अ लाईव्ह एक्झाम्पल. आम्हाला सगळ्यांना एवढीच सोपं वाटतं पण ते नाही आहे ॲक्च्युली गुड पॉईंट मॅडम. सर्वांना एफडी सोपं वाटतं, सोपं. पण तुम्हाला असं का वाटतं की एफडी चुकीचं आहे? इन्फ्लेशन पण कव्हर होत नाही त्याने. इन्फ्लेशन पण कव्हर होत नाही असं मला एक सांगा. इफ प्लीज सेटल डाऊन, तुम्ही थांबतो, नो प्रॉब्लेम. थँक्यू. ठीक आहे मॅडम, तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. जस्ट फोकस. आय एम जस्ट टॉकिंग टू एव्हरीबडी इन द रूम. जर का माझा फायनान्शियल गोल
ची रिक्वायरमेंटच 6% 7% आहे, तर वाय एफ डी इज अ बॅड प्रोडक्ट फॉर मी. टॅक्स लेस करा ना त्याच्यावर. ब्युटिफुल पॉईंट. टॅक्स लेस करा. ओके, टॅक्स ॲडजस्ट करून माझ्या गोल रिक्वायरमेंटसाठी मला 5% इज मोर दॅन इनफ. देन वाय इज एफ डी अ रॉंग प्रोडक्ट? Okay, but we It's- will not get much. You will not get much return. We want चलो, more money. ठीक But है. there may be this, we are having others. Interest rate is going Okay. down day by day. Oh, I love this women centric group. in investments I have found. Yes sir, please. Inflation is 6 to 7%. Inflation is 6 to 7%, right sir? Then how it beats the Okay, I'll come to that. Laptop. एक minute, me. ठीक है. By the time the laptop starts. ठीक है, thank you sir. Sir, please sit. 2013, when I started managing people's money, हैदराबाद मध्ये एक मोठं It's okay, you continue. Okay. You continue, we'll get this. ओके. यू कॅन, तुम्ही चालू करू शकता ते. स्लो स्पीड में चालू कर दो प्लीज. ठीक है, एवरीबडी इज विथ मी. आई कैन. दिस इज वेरी इंटरेस्टिंग. 2013 when I actually started managing people, हैदराबादमधील एक अपोलो हॉस्पिटल नावाचं एक कॉर्पोरेट हॉस्पिटल आहे. ओके, तिकडे एक सर्जन होते. इन 2013 he gave me the same question. His age back then was around 50 years. ते म्हणते की आता I don't want to work in a corporate setting. I want to start my own practice. सुपर एनिमेशन कळतं सर्वांना? व्हाट इज सुपर एनिमेशन? जितने साल काम किया है, कुछ कुछ पैसा वो इन्वेस्ट करते थे एट द कंपनी लेवल इटसेल्फ, एंड वो वहाँ पे उनका इन्वेस्टमेंट होता था, तो उसका टोटल अमाउंट वॉज 5 करोड़. किती अमाउंट होता? 5 करोड़. लाइव एग्जाम्पल 2013. आई शो यू द एक्झॅक्ट नंबर्स. 2013 में ते सर मला भेटले. सेम क्वेश्चन होता. आता 1 year 2 years I want to start up my own practice. That was a different scenario. It was not retirement. The goal was a bit different, but the goal is interchangeable. It can be retirement, it can be setting up your own practice. सरांचा एकदम सिंपल होता कि I want monthly cash flow. काय होता? I want monthly cash flow. अभी तक सब मेरे साथ है? Guys, are you with me? Yes. Good. I want the monthly cash flow. मी त्यांना 8% कॅश फ्लो लावून दिलाय. ओके, लेट मी ब्रेक इट डाऊन. 5 करोड त्या 8% किती होतं? अराउंड 40 lakhs. अराउंड 40 lakhs annual. ते मला म्हटलेले की गगन, मला प्रत्येक every month I want at least 2.5 lakh rupees the cash flow. Again, let us break it down. Please pay attention. This is very important. This is applicable to all of you. 2013, a senior surgeon came to me. I have some money. I want some monthly cash flow, but I want the cash flow in such a way that capital should not reduce. Okay? Capital should not reduce. At the same time, this capital should increase so that my next generation gets a bigger chunk of money. Is it okay? Nothing technical till now. I'll show you the live example. This case I get every time. मराठीमध्ये का? एक मिनिट. ठीक आहे, चालेल चालेल. नाही नाही, काय नाही, ओके. ओके, I'll again
2013 किती कॅपिटल होता गाईज, किती कॅपिटल होतं? 5 करोड्स. रिक्वायरमेंट काय होती? मला मंथली कॅश फ्लो पाहिजे. सिंपल सर, सिंपल. दिस इज द लाईफ केस. प्रिन्सिपल इन्व्हेस्टेड किती आहे? जोरात बोला. लेट इट बी व्हेरी इंटरॅक्टिव्ह. व्हॉट वॉज द इन्व्हेस्टमेंट कॅपिटल? 5 crores. Month on month I have put up the summary. किती आली? पर मंथ किती विड्रॉ केले? किती विड्रॉ केले? नाही सर, लॅपटॉप पुढे या. नाही, laptop ची फरक नाही पडणार. ठीक आहे, I'll explain. Okay, 5 crores was the capital. He wanted a monthly cash flow of 2,50,000. We set up a SWP of an SWP of 8%. Again, 5 crore वर 8% is 40 lakhs. 40 lakhs वर्षाला, तर महिन्याला किती? रफली 3,30,000 रुपये. हे त्यांचा मॅन्डेट होता. तर 3,30,000 विड्रॉल मी केलाय पर मंथ. आता 5 करोड कॅपिटल होता, जर का मी वर्षाला 40 lakhs विड्रॉ केले तर ऑलमोस्ट 13 वर्षामध्ये किती विड्रॉ केले रफली? परत बोलतो, 5 करोड माझा कॅपिटल होता, ते सोडून टाका. 40 lakhs ऑन एन ॲव्हरेज मी ॲन्युअल विड्रॉ करतोय. 10 वर्षांसाठी टोटल विड्रॉवल किती असेल? 4 कोटी. आणखीन 3 वर्ष, कारण 2013 till 2026 this picture is till March. Okay. ब्रेक नको. ओके, ठीक आहे, मी बोलतोय. ठीक आहे, तर जर का 40 लाख रुपीज आपण वर्षाला काढले, 10 वर्षात 4 करोड्स विड्रॉ केले, आणखीन 3 वर्ष ॲडिशनल विड्रॉ केले, 40 दॅट इज ॲडिशनल 1.2 करोड्स. तर 5 करोड्सपैकी मी 5 करोड्स रफली पूर्ण काढले, तर एंडिंग बॅलन्स किती व्हायला पाहिजे होतं? 0. इन दिस केस तिकडे आम्ही इन्व्हेस्टमेंट केलेलं दॅट वॉज अ मल्टी ॲसेट फंड होता. एक मल्टी ॲसेट फंड काय असतं? मल्टी ॲसेट म्हणजे त्यात थोडंसं इक्विटी आहे, थोडंसं गोल्ड आहे, थोडंसं सिल्वर आहे, थोडंसं फिक्स्ड इन्कम FD आहे, थोडीशी रिअल एस्टेट आहे. तर लास्ट 13 इयर्समध्ये या फंडनी आम्हाला रफली 18% रिटर्न दिला आहे. तर 5 करोड इन्व्हेस्टेड होते, 5 करोड मी काढले. आज सरासरी बॅलन्स, क्लोजिंग बॅलन्स इज जवळजवळ 21 करोड रुपये. 21 करोड. तो बेसिक दिस एक्झाम्पल व्हॉट आय गिव्ह यू, जे तुम्हाला मी आता सांगितलं आहे, दॅट इज अ सिम्पल सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅन. टू आन्सर योर क्वेश्चन, फॉर somebody like you who is standing near retirement, this is one of the smartest products there can be in the investment. I think I gave a brief introduction to the investments. Any other question? I'll take it. I'll focus on this again. मल्टी ॲसेट्स इन्व्हेस्टमेंट. मला आपका ध्यान थोड़ा सा मेरे को एक जगह पे फोकस करना था. टोटल विड्रॉवल आम्ही केले जवळजवळ 5 करोड्स. ठीक आहे, आता यावर
इफेक्टिव्ह टॅक्सेशन, तुमचं इफेक्टिव्ह टॅक्सेशन ऑन दॅट एंटायर विड्रॉवल, because it is equity taxation, the effective taxation comes to somewhere around 5.3% for a retired person. Sir, please settle. Thank you. For a retired person, there are 2-3 things which are very very important. First, मला monthly cash flow पाहिजे. Second, माझा capital कमी व्हावा नाही. Third, I have to pay as low taxes as possible. Am I right or am I wrong? Right? Do you think this is something that even you should apply? Why not? Why not? I'll give you one reason why not. Okay? Everybody is with me? Huh? जेव्हा आम्ही इन्व्हेस्टमेंट त्यांची स्टार्ट केलेली जर्नी, तर विदिन फर्स्ट कपल ऑफ मंथ्स मार्केट हॅड टेकन अ डिप. Market had taken a dip. That the 5 crores had become somewhere around 4.5 crores. आता मला सांगा, still you would want to continue? Long term. आता people are talking about long term investments. See, ideally, okay, मी तुम्हाला ते आन्सर देतो मी. तर आयडियली इन युअर एज अँड सेटअप गिविंग समथिंग लाईक दिस इज अ बिट रिस्की. दिस वॉज अ लाईव्ह एक्झाम्पल इन फ्रंट ऑफ मी, म्हणून मी तुम्हाला ते सरांनी क्वेश्चन विचारलं, आय हॅड दॅट ऑलरेडी मेड, तर मी तुम्हाला ते दाखवलं. तर टू प्रिव्हेंट दॅट काइंड ऑफ व्हॉलेटिलिटी, व्हॉट कॅन यू डू? FDs or mutual funds, or Go for FDs. or something safer than investing in Okay. equities or something like that. परफेक्ट सर. Yeah. आता फंडने किती रिटर्न दिला आपल्याला? 18%. आताच बोर झाले इकडचे लोक मागची. फंड हॅज गिवन अस 18%. आता सर बोलताय मे बी वी गो फॉर अ फिक्स्ड डिपॉझिट. आता फिक्स्ड डिपॉझिटचा रिटर्न किती आहे आजच्या काळी? 7 to 7.5. सिनियर सिटीजन 8%. ओके. पोस्ट टॅक्स अच्छा, एफडीवर टॅक्स किती लागतं? थँक्यू सो मच. ओके, ऐका ज्या लोकांना नाही माहीत, FD गेट्स टॅक्स्ड ॲट युअर इन्कम टॅक्सचा ब्रॅकेट. तर अज्युमिंग पीपल आर इन 30% टॅक्स ब्रॅकेट, तर जर का 8% वर मला 30% टॅक्स लागला तर किती टॅक्स होतो सर? 2.4%. तर 8 minus 2.4 5.6. आपण विड्रॉ किती केलंय? 5.2. नाही, विड्रॉ किती केलंय? 1%चा विड्रॉवल लावलेला आपण. तर रिटर्न जर का माझे 5.6 आहेत आणि मी विड्रॉ 8% केलं, तर माझं कॅपिटल वाढेल तर कमी होईल? दॅट डिफीट्स द पर्पज. सर, in a senior citizen case where people are nearing 60-65, normally I don't recommend such volatile products. There are n number of products that are available in the MF space only. त्याला आम्ही हायब्रिड म्युच्युअल फंड असं म्हणतो. ठीक आहे. I will come back to this point again. I hope I was able to give some justification to your questions. Yeah. Again, I keep the floor open. Please ask any questions that you have, because this is the way I want to do this presentation. Otherwise, if I start talking technical, it will be not good on my part also. Please ask questions. And I am so happy that this forum is 50-50%. I like women in investment. Let me put it this way. Thank you so much. So many questions. Sir, एक करून घेतो.
एक सरांचं घेतो आता एक इकडनं घेतो मग तुमच्याकडे येतो मग तुमच्याकडे येतो मॅडम. ओके, आता तुम्ही म्हणलात की मार्केट डाऊन होतं, त्यावेळेला काय हे करायला? ब्युटिफुल क्वेश्चन. त्यावेळेला मार्केट डाऊन होतं तर सरांनी काय केलं असेल? सरांनी काय केलं असेल? तुमच्यावर भरोसा ठेवा. माझ्यावर भरोसा Just be ठेवायचा. patient. यू डोंट नो मी. Be patient and just go on to the equation. So I always listen, discuss it with me. Continue the. ओके. द बेस्ट इन्व्हेस्टर्स जे मी मॅनेज केले आजपर्यंत, द बेस्ट इन्व्हेस्टर्स व्हॉट आय हॅव मॅनेज टिल डेट, फर्स्ट सेट ऑफ इन्व्हेस्टर्स आर पीपल हू डाईड. So dead people cannot do anything. They are not affected by the volatility part of it. The second set of people which I like managing is doctors, because doctors come from the thought process. I'm telling you, doctors come from the thought process कि because I am already so busy in doing whatever I'm doing, तू माझा फायनान्स संभाल, please don't come to me. So put it and forget it kind of investors. So doctors are something that I really like for this reason. Why did I start managing doctors in the first place? Today 72% of the investors I manage are doctors. When I started my career, I realized that doctors are the easiest target for mis-selling. Doctors are the easiest target for mis-selling. How many doctors in the house? Show of hands. So many. किती वेळ असं झालंय की तुमच्याकडे कोणी येऊन सर एक LIC ची पॉलिसी घ्या, सर एक युलिप घ्या, सर मेरा टारगेट पूरा हो जाएगा थोड़ी मदद कर दो, ये ले लो. इन्व्हेस्ट करून घेतात आणि मग येतात आणि अपडेट करा म्हणतात. ते फारच गडबड आहे. That doctors are the easiest target for mis-selling, and I wanted to contribute to the society जहाँ पे the doctors का contribution was so precious at that point in time. Even during COVID, I had so many doctors that I started managing just because of the fact that I have immense respect for the profession. At the same time, they cannot be a soft target in the society. So I believed that, and I started managing all the doctors. I hope thoda far I have made justice to your question. What was your question? What happened when the markets took a dip? That gentleman was so busy in setting up his own practice that he never called me. But in 2019, he was so happy because at that point in time, even after withdrawing that 3.5 lakh रुपए महिन्यानी, the capital stood at somewhere around 8.5-9 crores. Then he wanted to get his daughter married, and then we had withdrawn 3 crores from the fund that he utilized for his daughter's wedding. So when the markets thoda sa tumbled, he didn't panic because we had a thought process in mind. And the way I used to manage him, month on month I used to give him an update. He never, even today I can show you last 5-6 years का communication. He just, I put him a update and he says okay. Nothing more, nothing less. Sir, you had a question. Beautiful question. Thank you so much for asking this question. तुम्हाला क्वेश्चन कळलंय? जर का डॉक्टरला काही एमर्जन्सी आहे and he wants to withdraw that entire amount, can he do that? Answer is absolutely yes. This mutual fund मध्ये लॉक इन नसतं. अप अंटिल नाउ जर का तुम्ही फक्त टॅक्स पर्स्पेक्टिव्हने जर का इन्व्हेस्टमेंट करताय तर देर इज अ प्रोडक्ट नोन एज ELSS, इक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम्स. त्यात 3 वर्षाचा लॉक इन असतं. बट फॉर एनी सिनियर पर्सन आय नेवर रेकमेंड दॅट प्रोडक्ट बिकॉज सिनियर लोकांसाठी सर्वात गरजेचं आहे लिक्विडिटी. मला पैसे आज पाहिजे, मला 1 दिवसात किंवा 2 दिवसात ते पैसे माझ्या बँकमध्ये पाहिजे. बिकॉज सेबीमध्ये म्युच्युअल फंड्स फॉलो
T+2 रिडेम्शन. जर का मी आज रिडीम केलं तर 2 दिवसात पैसे माझ्या बँकमध्ये येतात. एक्झिट लोड लागतो. एक्झिट लोड, ब्युटिफुल क्वेश्चन अगेन. एक्झिट लोड लागतं का? एक्झिट लोड लागणार. In some schemes it is applicable, in some schemes it is not. For senior citizens, for people coming 55-60 plus, I normally don't give schemes जिकडे exit load applicable आहे. See, sir, sorry, your question. Sir, थोड़ा जोरात बोलता का please? Which are the ideal mutual fund for the The सरांचा क्वेश्चन आहे, माझ्यासोबत डिस्कस करा प्लीज, आय एम हिअर. सरांचा क्वेश्चन आहे, व्हॉट आर दी आयडियल फंड्स फॉर सिनियर सिटीजन्स. ओके, लेट मी पुट इट दिस वे. मध्ये येऊन बोला. मी हे कॅप्चर नाही होणार कारण की इथे एका मंडळींना ऐकून नाही येत. कारण ते दॅट इज फॅन इज चालू. माईक जवळ लागणार तर आवाज येतो. ओके हा, ओके, हे ठीक आहे. ओके, व्हॉट आर दी आयडियल म्युच्युअल फंड्स फॉर सिनियर सिटीजन. सर, मला फक्त एक प्रॉब्लेम आहे इकडे. मी तुम्हाला 10 नाव आता सांगू शकतो, बट आज आता बोलताना इट इज ॲप्लिकेबल फॉर सिनियर सिटीजन्स अँड आय फील इट इज गुड. मे बी 1 quarter 2 quarters डाऊन दी लाईन इट माइट नॉट स्टील बी गुड. आर यू गेटिंग माय पॉईंट? तर आय कॅन टेल यू की ओके, यू टेक दिस नाव आणि तुम्ही तुमचं इन्व्हेस्टमेंट करा आणि यू रन इट लाईक दॅट. बट मे बी 1 quarter 2 quarter 1 year 2 year 5 years डाऊन दी लाईन इट इज नो लॉंगर ॲप्लिकेबल टू युअर इन्व्हेस्टमेंट स्टाईल. मग तुम्ही काय करणार? यू रिक्वायर समबडी टू मॉनिटर इट ऑन अ मंथली बेसिस. It is as simple as me going to a doctor and asking them, I have certain ailment, kindly recommend me some medicine, some dose that I can take for the rest of my life. Does it work like that? Maybe power कधीतरी कमी करावा लागणार त्या डोसेसचा, maybe कधी power जास्ती करावा लागणार आहे. Maybe after 2 quarters I don't require that medicine altogether. Maybe I have some other symptoms now. Ideally, I can tell you the funds. I am more than happy you go and invest it yourself. But just one question, do you have the capacity or do you have the bandwidth of monitoring it day in and day out? If yes, I'll give you 5 hours after the session itself. You can go and do it for senior citizens. These are time tested funds. These have done so well. Ata within that mutual fund space also, there are more than 50 companies in mutual funds. किती कंपनी है गाइस? किती कंपनी है? 50. एव्हरी कंपनी हॅज मिनिमम 100 स्कीम्स. किती स्कीम्स आहेत? तर टोटल किती स्कीम्स झाले? 5000 स्कीम्स झालेत. ॲज स्ट्रेट ॲज अ डॉक्टर, फॉर एनी एलिमेंट देर कॅन बी hundreds of medicine. What you prescribe depends upon what ailment you are curing. ठीक है, I'll leave it to that. I'll take the next question. Yes, sir. Is it advisable to invest in senior citizen savings schemes? Is it advisable to invest in senior citizen savings schemes? Sir, up till this February 2026, there was a category by the name senior citizen scheme. तुम्हाला ती स्कीमच्या फंडामेंटल्स माहीत आहेत? मी सांगतो. देर आर 2 स्पेसिफिक गोल ओरिएंटेड फंड्स. एक चिल्ड्रन्स प्लॅन आहे, एक सीनियर सिटीजन प्लॅन आहे. सीनियर सिटीजन प्लॅनचा क्लॉज हे आहे, यू कॅनॉट ब्रेक दॅट इन्व्हेस्टमेंट बिफोर 5 years or age 60, whichever is earlier. माझा प्रॉब्लेम हे का इकडे तुम्हाला लॉक इन लागतं. तर इज इट ॲडवायजेबल फॉर अ सिनियर सिटीजन टू पुट इन टू अ लॉक इन? नो, द क्राउड इज आन्सर्ड. It depends. It depends maybe if it is something. हाँ, अगर मैडम सेज कि अब किसी के पास में 100 crore ही है तो 5 crore तो उठा के डाल सकते हैं. गुड. Second plan was children's plan, which I really love. Again, children plan come with a lock-in of 5 years.
But just for your update, these schemes have been raddha now. SEBI says you cannot accept money with a lock-in for mutual funds. Am I clear? No? Last sentence. Okay. Last sentence. SEBI says जर का तुम्हाला कुठल्या गोलसाठी पैसा गुंतवायचा आहे तर लेट इट बी अंडर अ ओपन स्कीम. प्लीज डोंट लॉक इन द मनी फॉर सिनियर सिटीजन्स और चिल्ड्रन. इट कॅन बी अ गोल ओरिएंटेड फंड बट इट कॅनॉट हॅव अ लॉक इन. तुम्ही जर का कोणाला पैसे पाहिजे तर तुम्ही असं नाही सांगू शकत ना आता लॉक इन आहे, यू कॅनॉट विड्रॉ मनी बिकॉज दॅट इज द मेन प्रॉब्लेम विथ युअर PF. नो PF you cannot withdraw the entire money. You can withdraw 50-60% depends upon that category and then 40% has to still come as a pension only. ठीक आहे. I'm so sorry. You had a question. मिनिमम किती पिरियड ठेवायचा इन्व्हेस्टमेंटचा Minimum म्युच्युअल फंडसाठी? म्युच्युअल फंडसाठी किती ठेवायचा मिनिमम पिरियड? दॅट्स अ गुड क्वेश्चन अगेन. ठीक आहे. आणखीन एक कॉन्टेक्स्ट देतो. मी कॉर्पोरेट इन्व्हेस्टर्स सुद्धा मॅनेज करतो. I manage hospitals, I manage trusts, I manage corporates treasury money. तर माझ्याकडे कॉर्पोरेट्स येतात फ्रायडेला की वॉट एव्हर XYZ अमाऊंटचा इन्व्हेस्टमेंट आहे मला मंडेला पाहिजे. फ्रायडेला येतात मला मंडेला पाहिजे. तर इट कॅन बी ॲज मिनिमम ॲज 1 day ऑल्सो इन्व्हेस्टमेंट दॅट डायरेक्टली गोज इन टू अ फिक्स्ड डिपॉझिट. म्युच्युअल फंड्स बोलल्या लोकांना वाटतं इट इज ओनली इक्विटी. नो, त्यात फिक्स्ड इन्कम पण आहे, बॉन्ड्स आहे, त्यात हायब्रिड आहे, त्यात गोल्ड आहे. आय कॅन डायरेक्टली बाय गोल्ड युझिंग अ म्युच्युअल फंड. कमॉडिटीज आहेत. So answer your question, what is the minimum period I need to hold the investment? That depends upon your goal. What goal are you wanting to achieve? If you are wanting to achieve the goal that senior surgeon wanted to achieve, I would say 3 years to 5 years is a sweet spot. If you are a corporate who is just wanting to have a overnight parking solution, 1 day is also good enough. What is your goal? पण बेनिफिट पण झाला पाहिजे. बेनिफिट पण झाला पाहिजे. मग तुम्हाला आता गोल कळण्यासाठी और फॉर यू टू क्वांटिफाय कळतं सर्वांना. क्वांटिफाय काय असतं? व्हॉट इज क्वांटिफाय? How much quantity? टू इन्क्रीज हाऊ मच क्वांटिटी. चला मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. सपोज तुमच्या युअर किड इज 20 years old. For example, your kid is 20 years old. You come to me की मला 5 वर्षांनी याचा लग्न करायचं आहे, याचा बॉय गर्ल वॉट एव्हर इट इज, वी हॅव टू डू अ मॅरेज. सो द फर्स्ट थिंग आई आस्क यू इज पैसा कितना खर्च करना है. व्हाट इज द फर्स्ट थिंग आई आस्क? How much you want to How much spend? you want to spend? Now you tell me 50 lakhs for example. Then I simply ask you 50 lakhs आज का या 50 lakhs 5 साल के बाद का. समझा? What is quantify? 50 लाख आज का does not equal 50 लाख 5 साल के बाद का. Quantification and prioritization of goal is very very important. Prioritization of goal काय ते एक्झाम्पल देतो. माझ्याकडे एक खूप सिनियर इन्व्हेस्टर आले, खूप सिनियर डॉक्टर होते. ही केम टू मी विथ अ कॉर्पस ऑफ 3 crores. With a corpus of 3 crores. His financial goals were, I want to send my daughter to XYZ university. I want to get my daughter married, and I want to plan for my retirement. I asked him, इसको हायरार्की में इम्पोर्टेंस क्या दोगे? तो डॉक्टर बोले सबसे इम्पोर्टेंट है मैरिज, फिर इम्पोर्टेंट है एजुकेशन, फिर इम्पोर्टेंट है रिटायरमेंट. मैंने बोला कसं? देखो इमोशंस साइड में, प्रैक्टिकलिटी साइड में. अभी अगर 3 करोड़ में से 2.5 करोड़ रुपए
शादी में और एजुकेशन में डाल दिए तो 50 लाख में रिटायर कैसा होगे? द क्वांटिफिकेशन ऑफ गोल, प्रायोरिटाइजेशन ऑफ गोल. Let me now take one step below, because I'm sure everybody would be having kids who are working, who have started working, who are in mid-career. So a lot of young people come to me and they simply ask me, "Sir, का आम्ही आज investment journey start केली. Then is it possible for us to attain that financial freedom?" What is financial freedom? Don't have to work, just live on your investments. Don't have to work, just live for your investments. Any other answer? You can spend as much as you want. You can spend as much as you want. Oh, I wish that was true. That's a beautiful answer. I can spend as much as you want. Okay, any other answer? You are on your own. You don't have to ask anybody for help. I am on my own. I don't have to ask anybody. ठीक है, okay. चलो, all said and accepted. The simple answer to being financial free. So I like to read a lot. It is one of my beautiful authors. Authored the book by the name Rich Dad Poor Dad. Anybody read it? Yes. You read it? Author is Robert Kiyosaki. Kiyosaki. The book का starting में एक line था which got imprinted on my head. So book starts with saying, ऐका खूप sweet line है. The more money you earn equals more money you spend. Money doesn't make you rich. Then what makes you rich? Investments. Investments make you rich. Okay. Savings make you rich. Savings account पे सर काय इंटरेस्ट भेटणार? Earning. ठीक है. The more money you earn equals more money you spend. Money doesn't make you rich. Assets make you rich. What makes you rich? Assets. So when young people come to me, is it possible for me to retire, practically retire in next 10 odd years? My answer is yes. You can, anybody can retire in next 10 years, the young generation. It is very much doable. It is just that people don't want to do it. कैसे कर सकते हैं 10 साल में रिटायर? You need assets. How do you build an asset? Proper investment. Okay, wait. Correct. What is an asset? You buy land, you buy house, Gold. you buy gold. All here are living like that today. All here are living like that. Shares and all. ठीक है, एक I'll just थोड़ा सा dig deeper. सर मैंने 1 करोड़ का घर लिया. मी 1 कोटीचा घर घेतला, 80 लाखाचं लोन लावून. इज इट एन ॲसेट? वाय? आता तुम्ही बोलले घर घ्या. You have to pay EMI. It is no longer an asset. काय व्हॅल्यू तर इन्क्रीज होतीये ना. इंटरेस्ट इन्व्हेस्टमेंटला लोनच लागणार नाही. 63 का 94 हो गया. तुमच्यासारखा एक फंड मॅनेजर घ्यायचा आणि त्याला सांगायचा. Yes. ठीक आहे. एक आपण डेफिनेशन थोडीशी एक नवीन शिकूया का आज? Guys, sir is discussing something important. अच्छा, ऐका माझा. I'll give you a new definition of asset. Very simple definition. Anything that puts money in my pocket is an asset. Simple. Conversely, anything that takes money away from my pocket is a liability. The entire concept is to create an asset. Money earned for it. Beautiful.
Your money should work for you. You should not work for your money. Okay. So ideally, all well. I'll continue. ऐका दिस इज इम्पॉर्टंट, दिस इज गरजेचं फॉर युअर किड्स. आता तुम्हाला एक सिम्पल एक्झाम्पल देतो. नंबर्स, अगेन बेसिक नंबर्स. When I said that it is very much possible to retire in next 10 years, let me put numbers to it. Huh? As me, suppose starting today, I put up an SIP, a monthly investment of 1 lakh rupees. Basic, I put up an investment of महिन्याला 1 लाख रुपये आहे, तर वर्षाला किती आहे? 12 लाख. 10 वर्षात किती होणार? 1 कोटी 20 लाख. दिस इज युअर कॅपिटल. रिटर्न्स तर धरला पण नाही आतापर्यंत. अज्युम दिस रिटर्न्स 12%चा रिटर्न. द इन्व्हेस्टमेंट गिव्ह यू 12% रिटर्न. that 1.2 crore roughly become 1.6 1.7 crores. किती होतं? 1.6 1.7. Broadly, very broad, equity markets normally deliver around 12% return over a longer period of time. आपण आता ते केस बघितली, तिकडे 18% वहाँ पे 18% दिया था. 18% is not normal. It is too much. What are we expecting? 12%. 1.6 crores पर जर का मी नॉर्मल 12% चा रिटर्न धरला तर किती होतं? बेसिक सिंपल कैलकुलेशन के लिए 1.5 करोड्स. 1.5 करोड्स पे 12% कितना होता है? 18 लाख रुपए. Once I reach that 10 years में, once I reach that 1.5 crores every month for the rest of my life, I can withdraw minimum 1.5 lakh rupees. The capital will never finish. Then why का नहीं करत मग लोग? Why don't even your kids? I'm sure some of them must be doing, some of them might not be doing. Did you ever ask them कि why are you not planning towards that financial freedom? I'll tell you a fundamental flaw इकडे. Because you as senior citizens have worked इतक्या प्रामाणिकपणे till 60. हमारा इंडियन मेंटालिटी है कि everybody has to work till 60. If you don't work till 60, you are not working. This is a old concept. I have investors who have retired at the age of 40. Huh? What will you do after 40? What will you do after 40? Anybody who retires, why should बैठ के खाएंगे. अब मैं क्या करूँ? मैं क्या करूँ? Sir, isn't that a good question to have? Isn't that a good problem to have? Isn't it a good problem? It's a problem, but it's a good problem, no? Yeah, good problem. It's a good problem. Sir, I'm 110% sure. Sir, India is changing a lot. Last 10 odd years, last 15 odd years, our country has changed a lot. Newer people are getting into philanthropy. Younger kids are getting into, are more vocal about setting up a society. Younger people are wanting to make a change in the society. Put your time in that. I'm sure our country will require young blood to change a lot of things. Sir, old politicians अभी मेरा देश नहीं चला सकते. Sorry. I want younger blood. I want people with cleaner conscience to run the country. I think once we all have that thought process कि 40 is the new retirement age, 45 is the new retirement age, maybe country will develop towards something better. Okay, थोड़ा dense हो गया. Again, we'll come back to questions. Any other question? Is the format okay? Yeah. We have some 15 more minutes. It's okay. 15 minutes, I'm okay.
I'll just take questions. I have skipped couple slides. I'll skip the slides because काही मजा नाही आहे त्याच्यात. Sir, you had a question you raised. अच्छा, okay, इसी के लिए था. The period for mutual fund. Period for? I answered. Period. What is the minimum period for mutual funds? The duration is, as I said, 3 to 5 years. Madam asked the same question. Duration depends upon what goal do you want to achieve. And how far is your goal standing? Ata suppose you want to marry your kid in next 2 years, and then there is no point taking a 5-year ka product. So then we have to restrict ourselves to the 2 years. So within 2 years we have to look for अपन सर्वात best, सर्वात optimum काय करू शकतो for me to achieve that financial goal. Is it beneficial for long term? Is it beneficial for long term? Let me give you an example. COVID happened. Yeah. COVID happened when? 2020 March. Markets in March 2020 went down by 37% in 1 month. Went down by 37%. In next 2 years, market went up by 230%. Now the problem is, if you as an investor exited at that 37% loss, then you will always curse people like me. ये आगे कुछ तो बात करता है, बकवास है. But had you held on थोड़ा सा ज़्यादा, तो you would have never faced a loss. I have a study. I am good. I like to crunch numbers. मला numbers खूप आवडतात. तर but I don't think so there is point दाखवण्यात तिकडे because numbers थोडेसे छोटे आहेत. In the history of Indian markets, when I consider returns for 1 year only, there are several negative returns चे instances. When I consider a history of 2 years, the negative instances चे numbers खूप कमी आहेत. If I consider 3-year period, there are no instances of negative return. When I consider 4-year, 5-year, the minimum return is 9%. So you have to give it थोड़ा सा time, and you have to trust the process. You have to trust your person. That's it. तर आता आमचं सगळं झालं, घर झालं, मुलांची लग्न झाली आणि आता आमचं गोल एवढंच आहे की आम्हाला प्रॉफिट मेकिंग करायचं. आता लग्न झाली आहे मुलांची, यू हॅव सेटल्ड, यू हॅव मेड अ हाऊस, नॉट वन हॅबिट. व्हॉट इज अ क्वेश्चन? आता आम्हाला त्या पैशाचं काय करायचं? आता तुम्हाला त्या पैशाचा काय करायचं? इट्स अ गुड क्वेश्चन. एक्झॅक्टली. आणि त्या पैशाचं काय करायचं? That it's a very deep answer to this, because ultimately, jokes apart, you would want this money to go to the kids only, to next generation. But at the same time, until you are there, you want to utilize it. नाही, मग आम्हाला मॅक्झिमम प्रॉफिट कमवायचं आहे. Maximum profit कमवायचं आहे. हे बघा. So you are contradicting. As a senior citizen, everybody should take high risk then. आम्ही त्याचं युटिलायझेशन करतो चांगल्या ठिकाणी. Okay? She is still young. It's still young. थोडासा गमतीचा आहे प्रश्न आणि थोडा सिरियसही आहे की तुमचे जे डॉक्युमेंट्स असतात ते इतक्या बारीक अक्षरात असतात की ते कोणी वाचू Mutual fund is subject to market risk. तोच तर बिझनेस आहे. I'll come. त्याचं कारण काय प्रॉफिट मेकिंग हा गोल असू शकतो का? मॅनेजर साहेब There are too many questions. सगळे ॲग्री होतील सगळे ॲग्री होतील, कोणीही वाचत नाही आणि खाली बारीक लिहिलेले असतं रिस्क डिपेंड्स ऑन मार्केट. तर इट इज ॲज सेम ॲज अ डॉक्टर रायटिंग अ प्रिस्क्रिप्शन. इंग्लिशचा काय घोटाळा झाला नाही, आजकाल डॉक्टरांना आम्ही टाईप कंपल्सरी आहे, करतोय. टाईप करा आम्ही टाईप कॉम्प्युटर. करतोय. थँक्यू. ठीक आहे, थँक्स. खरंच I'll come to that. So your question is,
के म्हणजे थोडक्यात डोळा what is your experience in which mutual fund you found that most successful and business and it consistently the returns adequate returns. ठीक है. So 2 questions. Risk का highlight नहीं करत. And second is which has been the most consistent fund for last 10 years. वाटर ब्रेक चल रहा है. जस्ट मेरे को और 10 मिनट दे दो. आई विल स्टॉप इट. जस्ट कारण पीपल वांट टू लिसन देन दैट गाय इज कमिंग इन द मिडल. ओके ठीक है. रिस्क आम्हाला सांगत का नाही. नाही ते वाचतात येत नाही. वाचताच येत नाही. अच्छा लेट मी पुट इट दिस वे. व्हेन वॉज द लास्ट टाइम you actually you tried reading a mutual fund document? हो, मी ट्राय केलेले म्हणूनच मी तुम्ही try केलंच नाहीये. मॅग्निफाईंग ग्लास घेऊन असं बघितलेलं. चला एक काम करू जस्ट फॉर द फन पार्ट ऑफ इट विद इन द ग्रुप इट सेल्फ आई विल शेअर अ म्युच्युअल फंडचा एक डॉक्युमेंट ऑफिशियल डॉक्युमेंट. बरं यू जस्ट सर्क्युलेट विद इन द ग्रुप. या You just read it once and then you again come back to me with all the questions. Practical? That is fair? Please read it. Sir, बहुत सारी चीज़ें in last 5 years, 10 years बहुत सारी चीज़ें change हुई हैं. Mutual fund industry is one of the most regulated industries in India today. ICICI प्रुडेन्शियल LIC जे असते त्याचे ते डॉक्युमेंट्स ICICI Prudential आणि LIC are two different organizations. नो बट दॅट ऑल्सो डिपेंड्स ऑन द मार्केट ओनली. That is ULIP. Then you have also become a target mis-selling साठी. तुम्ही ULIP घेतली आहे तर. Which has been the most consistent mutual fund in last 10 years. According to my study, one of the most safest bets what you can do in mutual fund is ICICI Prudential Asset Management. But that too now comes with a twist. I'll tell you का. ICICI Prudential Asset Management चे CIO is Mr. Shankaran Naren. Shankaran Naren, in my understanding, is the best fund manager in India today. Sir, last he came in the organization in 2002. Sir, last 2002 मध्ये ते आलेले आणि till now he is running the show. So last 10 years it was beautiful. But problem is he is retiring in next year. So आता आम्ही पैसे काढून घेणार आहे त्याच्यातनं. We don't know. We have to monitor. But at the same time, he is the best. He has been the best and the most consistent fund manager. But nature's rule, everybody gets old. He is 59 today. Another one. Next to that is HDFC. Again, brilliant fund house. But sadly, Prashant Jain used to head HDFC mutual funds. Yes. So Prashant Jain left HDFC 2 years back. नाही, HDFC बँक वेगळं आहे, HDFC म्युच्युअल फंड वेगळं आहे. इट इज नॉट सेम. It's very different. What about Axis Bank? Madam is asking me, last 5 minutes, Madam is asking me what about Axis Bank. My problem is that only. If I tell you that Axis mutual fund is good today, it can cease to be good 1 year down the line. It can cease to be good 6 months down the line. मग आप मेरे को याद करके गाली मारोगे, अरे वो उसने बदमाशी कर दिया वहाँ पे. Investors buy. You require somebody to handhold you. Let me put it this way. Last question. फोन यायचे म्हणून विचारलं. Good question. What is my prediction about the IT stocks? That's actually a very good question. So, एक चीज़ समझना है हमको कि हम लोग कितना भी हेट कर लें
United States of America drives the world. You can love it, you can hate it. You have to agree that United States मध्ये काही होतं तर त्याचा रिपल इफेक्ट ऑल ओव्हर द वर्ल्ड होतं. ठीक आहे. लास्ट 3 years ऑन द टेक साईड, IT साईड, युनायटेड स्टेट्समध्ये एक AIचं बूम आलेलं आणि ते बूम इतकं वर गेलेलं की युनायटेड स्टेट्सचे टेक कंपनीज वॉट हॉट सेलिंग केक. सो इट कॅन बी Oracles of the world, it can be Persistence of the world, it can be Accenture of the world, it can be Tesla, it can be Apple, it can be Google, it can be Alphabet, all these companies. My prediction is, because it has went so high and of course it has come down drastically, I would not like to buy something that is too expensive. अगर कुछ चीज़ मेरे को 80 रुपये में मिल रही है तो उसके लिए मुझको 100 रुपये देने में कुछ खुशी नहीं है. तो आई विल नॉट वॉलंटरीली बाय इनटू दैट इज समथिंग दैट इज ऑलरेडी इज वेरी हाई. लेट मी पुट इट दिस वे. आर यू कंफर्टेबल बाइंग गोल्ड टुडे? वाय? आता वाढलंय. एक्झॅक्टली वाढलंय. वाढलंय. तर व्हॅल्युएशन वाईज US चे स्टॉक्स खूप वर आहेत. ते बबल बर्स्ट होणार आणि त्याचा इफेक्ट इंडियावर पण येईल. बट आय एम सो हॅपी अँड प्राऊड ऑफ द फॅक्ट, अगेन दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट, ऐका, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. बिफोर 2014, okay, let me not be political, in 2008-9 crisis, when foreign institutions were selling Indian stocks, my market corrected 50%. In COVID, when foreign institutions started selling, my market only corrected 30%. Now this Iran, Israel-US war, when FII started selling, my stocks only corrected 15%. My point is, domestic investors have entered the market so beautifully that slowly that foreign institutions are becoming irrelevant for India today. It is actually very, very serious point to note. Since 2024 September October, जेव्हा फॉरेन लोकांनी इन्व्हेस्टमेंट सेल करायला स्टार्ट केली इंडियामध्ये, these people have sold near 3 lakh crore rupees. Around $30 billion these people have sold. Today Indiaची monthly SIP book is 30,000 crores. That 18-20 months की selling is covered easily by 10 months of buying by retail people today. तो मेरे को फर्क नहीं पड़ता है कि फॉरेन वाले अगर छोड़ के जा रहे हैं, आई एम हैप्पी. देश आत्मनिर्भर बन रहा है. One bad thing. Sir, last question, is it okay? Yeah, sure. Bad things But- which I observed. Sir, I'll just come to that. This is the last question, but I'm available here. So you can come and ask your questions to me. Yeah, during dinner also. For formal this thing, I'll take one question. What is the bad thing, sir? I found that the young generation, those who don't have income from their own skill or service or education, they are investing in such share market and all. Okay, why is it bad? It becomes unproductive. These people are not developing their skills, Huh. but using their money which they are getting out of pocket, Huh. saving from their parents or Huh. they are doing this business and they are concentrating there instead of developing their career. Okay, let me put it this way. This is a very bad effect of this. Sir, why is it bad? Bad? It is bad. I don't like to say bad. It partially because see, every parent what they are expecting. Not profitable. We wanna. No, I'll come to should learn something. Okay. They don't concentrate in their studies and all that. Usko main right. So I'll tell Partly is right. I'll tell you. One of the reasons why we are not liking the young generation is ते ऐकत नाही आमचं. बट आपलं ऐकणं ये करेक्ट है या रॉन्ग है ये डिसाइड करने वाले हम ही है सिर्फ.
whatever incorrect हमको कुछ गलत लग रहा है वो हो सकता है किसी को सही लगेगा. My point is, be very proud of the fact that the younger generation has the guts and the courage to do something differently as compared to what we did all our lives. It can be wrong, it can be right. There are so many debates on it, but younger generation is ready to take more risks. Sir, that cost can be subjective. My point is that cost can be subjective. If we don't take any new risks, we cannot make a BrahMos missile. रिस्क घेतली तर तुम्ही पुढे जाऊ शकणार नाही. If we don't take risks, we cannot reach anywhere. आता No risk, no gain. No risk, no gain. Exactly. Sir, we'll discuss about it separately. Yeah. ठीक है. Thank you so much for your time. I hope you were able to add some value. पटल्याशिवाय होणार विजन सरांनी आपल्याला इन्व्हेस्टमेंटचं विजन चांगलं दिलेलं आहे. त्यांनी विशेषतः ते विजन दिलं ते म्युच्युअल फंड्सच्या बाबतीत आपल्याला सांगितलं. आपण इन्व्हेस्टमेंट्स ज्या आहेत त्या माणसाच्या वयानुसारही अवलंबून असतात. ऐकू येत नाही. इन्व्हेस्टमेंट आणि जवळ आपल्या सिनियर सिटीजन्सच्या काळातल्या इन्व्हेस्टमेंट. तर याच्यामध्ये निश्चितच प्रत्येकाच्या त्या काळामध्ये आपल्या ज्या रिक्वायरमेंट्स असतात त्या वेगवेगळ्या असतात. आता मी एकदा असं आपलेच वकील आहेत त्यांना मी विचारलं इन्व्हेस्टमेंट कशात करावी, तर त्यांनी मला सांगितलं मातीत करावी. म्हणून जमीन घेतली. आणि म्हणजे हे खरोखर आहे की मातीत करावी. मी माझंच उदाहरण सांगतो की मी एक प्लॉट विकत घेतलेला होता, किती 3,000 रुपयाला, आणि तो विकला तर मला 65 लाख रुपये मिळाले. व इन्व्हेस्टमेंट कुठली तुम्ही पण आजच्या घडीला स्वतःच उदाहरण आहे. म्हणजे ह्या ज्या आपण आता इन्व्हेस्टमेंट ज्या ऐकल्या आणि ही जी इन्व्हेस्टमेंट आहे ते वकील साहेब जे म्हणाले की मातीत करावी, ते जास्त खरं की हे खरं हे आपण आपलंच ठरवायचं. त्यांनी आपल्याला मार्गदर्शन खूप चांगलं केलेलं आहे. तर मी आपल्या सगळ्या क्लबच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो आणि त्यांना इन संपली आहे.